आज आपल्या विद्यालयामध्ये खरं तर आपण दररोज आपण सुंदर अशा प्रकारचा परिपाठ होतो, पण आज परिपाठाचं विशेष असं आहे की आपल्या पुणे जिल्ह्यातील एका चॅनलला आपला परिपाठ जाणार आहे आणि अख्ख्या पुणे जिल्ह्यातल्या शाळा ज्यांनी जोडलेले आहेत असे आदर्श पत्रकार हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वरजी मिडगुले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांनी त्यांचं 3 टाळ्यावर आपण अगोदर स्वागत केलं. आवाज 1 2 3. चालेल. त्याबद्दल त्यांचं शासकीय पद्धतीने अगोदर स्वागत केलं. आपल्या विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक तावरे सर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. तावरे सरांना विनंती आहे, त्याबरोबर काळीकर सर यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. टाळ्या वाजवा सर्वांनी. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, काही दिवसापूर्वी आपण भजनासाठी जी पुणे जिल्हास्तरीय शालेय भजन स्पर्धा होती ती भजन स्पर्धा झाली. त्या विद्यालया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कालोल या ठिकाणी ती संपन्न झाली आणि त्या पुणे जिल्हा स्तरीय शालेय भजन स्पर्धेमध्ये आपल्याही विद्यालयाचा संघ त्या ठिकाणी सहभागी झाला होता आणि आपल्या विद्यालयाला बरेच म्हणजे खूप काही संघ त्या ठिकाणी आले होते. विशेष म्हणजे आळंदीतली सर काही शास्त्रीय गाणारी मुलं त्या ठिकाणी आलेली होती. अशा याच्यामध्ये सुद्धा अशा अनेक संघ आले, त्याच्यामध्ये आपल्या विद्यालयाने तृतीय क्रमांक त्या दिवशी पटकावलेला आहे. सर्वांनी आपल्या विद्यालयातल्या सर्व कुणीजण जेवढे काही संघामध्ये सहभागी होते सर्व विद्यार्थ्यांचं आपण तर कौतुक करणारच आहोत. पण विशेष म्हणजे ते प्रमाणपत्रांचे ट्रॉफी घेऊन स्वतः कानूर मेसाईवरनं पत्रकार साहेब आलेत की नाही तुमचं त्या दिवशी तुम्ही थांबले नाही, पण ते सर्व घेऊन ते या ठिकाणी उपस्थित आहेत. कृतज्ञता म्हणून त्यांना विनंती करतो की त्यांनी ज्येष्ठ शिक्षक गाडीमकर सर यांना सर्व भजन मध्ये त्या दिवशी या मुलं यायचे आणि भजनामध्ये जेवढी मुलं होती त्या दिवशी ते चला आवाज वादक वगैरे सर्व चला लातूला का पटकन चला चला पटपट त्या दिवशीचा संघ सर्व चला. तो आला का तो एक अभंग म्हणणार, पहिला अभंग म्हणणार काय नाव त्याचं दरेकर. तर मी मिडगुले साहेबांना विनंती करतो की त्या संघाला तुम्ही हे पारदर्शी या ठिकाणी ट्रॉफी आहे, त्याबरोबर सर्टिफिकेट आहे आणि पाकिट सुद्धा त्या ठिकाणी आहे. सर्व हा भजन स्पर्धेमध्ये मार्गदर्शन करणारे डाळिंबकर सर असतील, पाटील सर असतील, त्याबरोबर त्या दिवशी कडलक सर होते आमच्या सोबत. सर्वांचं विशेष कौतुक आहे. या कडलक सर या. दहावीतले 2 जण आले. 10वी बची ती काय तेजस्वी आणि आले. चेतन नाही आला. साड्या बघा 1 2 3. ट्रॉफी भेटलेली आहे, सर्टिफिकेट भेटले आणि पाकिट सुद्धा भेटलेले. लक्षात ठेवा. ट्रॉफी घ्या ना. ट्रॉफी नाही घेतली. ट्रॉफी घ्या. दोघं पेटी वाजताय. हा इकडे बघा बाबा. टाळ्या बघा बाळांनो.
तदनंतर ज्ञानेश्वरजी मिडगुले साहेबांना विनंती आहे की त्यांनी खूपच आध्यात्मिक जीवन जगणारे व्यक्तिमत्व आहे ते आपल्याला या ठिकाणी आता मार्गदर्शन करते. मिडगुले साहेबांना विनंती आहे की त्यांनी सुंदर असं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना करेल. ज्ञानधिर्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाहून सुंदर हे. सुंदर अशा करंदी विद्यालयाच्या सर्व गुरुजनांना वंदन करून तुम्हा विद्यार्थी बालमित्रांना ज्ञानेश्वर मिडगुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार. मुलांनो, माणसाला जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी माणसाजवळ आत्मविश्वास हवा आणि तो आत्मविश्वास मिळवण्यासाठी थोडा तरी संतांचा आणि शिवरायांचा इतिहास ज्ञात हवा. जगावं कसं आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवलं. मरावं कसं हे शंभूराजांनी शिकवलं. आणि वागावं कसं हे संत आणि समाज सुधारकांनी शिकवलं. आता मला सांगा, आपल्याला कुठं शंभूराजासारखं म्हणायचंय? आपल्याला कुठे बाजीप्रभू सारखी खिंड अडवायची किंवा छत्रपती शंभूराजासारखं बलिदान द्यायचंय? आपल्याला फक्त शिकून सवरून मोठं व्हायचंय. शिकून म्हणजे शिक्षण. माणूस जीवनामध्ये दोन प्रकारे मोठा होऊ शकतो, एक शिकून, दुसरं सवरून. शिकून म्हणजे शिक्षण, क्षणाक्षणाला शिकायचं असतं. मुलांनो, मी गडचिरोली, नागपूर, भंडारा, महाराष्ट्रातल्या 14 जिल्ह्यामध्ये हिंडलो. त्यांच्यापेक्षा आपली परिस्थिती फार चांगली आहे. आपल्याला सगळं मिळतंय. आपल्याला फक्त एकच काम करायचंय, शिकून म्हणजे शिक्षण आणि सवरून म्हणजे सवरून. सकारात्मक अर्थाचे जेवढे शब्द, सत्य, सदाचार, संयम, सुविचार, संतांचे विचार, प्रत्येक सुविचारामध्ये माणसाचं जीवन बदलण्याचं सामर्थ्य असतं. एक चांगला विचार घेऊन जगण्याचा, वागण्याचा प्रयत्न केला, तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. हा विश्वास देण्याचा माझा प्रयत्न आहे. बऱ्याच वेळा मुलांना वाटतं आम्ही गरीबाचे, आम्ही कमी विचार, मी बुटका, मी काळा, मी कसा मोठा होणार? तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होणार. बुटकाही मोठा होणार आणि काळा तर त्याच्यापेक्षा मोठा होणार. मला सांगा, भारताच्या राष्ट्रपती काय नाव आहे त्यांच्या मुलींनो? त्यांचा कलर गोरा आहे का? कोणत्या जाती जन्मल्या? आदिवासी समाजातली एक मुलगी वयाच्या 5व्या-6व्या वर्षी आई वडील खदानीत गाडले गेले, अनाथ आश्रमात शिकली. पहिलीपासून मास्टर डिग्री पर्यंत पहिला नंबर होता आणि मास्टर डिग्री नंतर तिच्याकडे 6 डिग्री आहेत. म्हणून तिला राष्ट्रपती बनवलं. तिचा राष्ट्रपती बनवलं तर तिचं टॅलेंट पाहून, शिक्षण पाहून, तिची जात किंवा कलर पाहून नाही. मग आपण कोणत्या घराण्यात जन्म घ्यायचा, देवाने आपल्याला कोणता कलर द्यायचा हे आपल्या हातामध्ये नसतं. पण जन्मल्यानंतर शिकून सवरून कसं मोठं व्हायचं हे नक्की आपल्या हातामध्ये आहे. जर ताट बसा, कारण मी थोड्याच वेळामध्ये तुमची बॅटरी इतकी फुल चार्जिंग करून देणार आहे, कमीत कमी तुमची लग्न होईपर्यंत उतरणार नाही. हे पण चार्जिंग करण्यासाठी सांगितलं, कारण काही मुलं वाकल्यासारखी दिसली. कारण बघा, आता मी जास्त बोलणार नाही. मी सुमारे 3 तास एका नॉन स्टॉप बोलतो, पण मी फक्त 5 मिनिटं तुम्हाला सांगणार आहे संतांचे विचार. मुलांनो, संतांचे विचार. आमच्या सणसवाडीला एक नांदेडचा प्राध्यापक आला होता. 2012ची गोष्ट आहे. त्यावेळेला आम्ही त्याला 25,000 दिले. आमच्या गावातले 2 कीर्तनकार फक्त सर 7वी आणि 9वी शिकलेले आहेत. 9वी शिकलेले कीर्तनकार. आमचा चुलत भाऊ सुदाम बुवा मिडगुले नोकरीच्या शोधार्थ 9वी शिकल्यानंतर मुंबईला गेला. मिडगुलवाडी म्हणजे सगळ्यात दुष्काळी गाव. मुंबईला गेला. मुंबईला गेल्याच्या नंतर परंतु तो फक्त हरिपाठामध्ये, प्रत्येक त्याचा हरिपाठ बराच त्याचा पाठ होता. तो हरिपाठामध्ये जायचा आणि मग तो मुंबईला शोधात गेल्यावर कुठं मिळणार नाही वाला नोकरी, पण तो नेहमीच काय काम मिळेल ते हमाली वगैरे करायचा आणि हरिपाठाला जायचा. ते मंदिरचा एक ट्रस्टी मोठा तिथला कार्यकर्ता होता. त्याने पाहिलं, अरे हा बुवा रोज हरिपाठाला येतोय. आणि काय त्याला विचारलं. एक दिवस काय झालं, त्या मंदिरामध्ये कीर्तन होतं आणि त्या कीर्तनासाठी जो मोठा बुवा बोलावला होता, मोठा महाराज बोलावला होता, योगायोगानं ते महाराज, त्याच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला, तो महाराज आला नाही. आणि मग आता सगळा समाज जमलाय, 20-25 हजार लोक समोर आहेत, काय करायचं? त्यावेळेला तो आमचा सुदाम बुवा म्हटला, मी कीर्तन, कारण त्याने गावाला आमच्या मिडगुलवाडीला 9वीला असताना 1-2 कीर्तनं केली होती. तशी आमची संस्कृती नाणेकर करते. किंवा तुमच्याही गावामध्ये सार्थक दरेकर एक तुमच्या गावाची शान आहे. प्रत्येक कीर्तनाला आम्ही त्याला बोलवतो. 5-10 हजार त्याला दिले जातात. ही कशाची ताकद आहे? ही फक्त अध्यात्माची ताकद आहे.
मग म्हणून त्या बुवाला ऐन वेळेला त्या उभा राहिला आणि त्यानं असं कीर्तन केलं आणि मुलांनो त्या 9वीच्या मुलाला त्या कीर्तनावरून त्याच्या हरिपाठावरून त्याला त्या कार्यकर्त्यानं मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये नोकरी दिली. त्यावेळेला 25,000 पगार दिला. त्याला कोणी 5,000 पगार देत नव्हतं. मग अध्यात्मामध्ये इतकी ताकद आहे. ठीक आहे, तुम्ही शिका, तुम्ही प्राध्यापक बना, डॉक्टर बना, कलेक्टर बना, पण त्याच्या जोडीला फक्त आयुष्यामध्ये अध्यात्म. खरं तर सर आमच्या 70पेक्षा 35ची पिढी हुशार आहे. 35पेक्षाही ही 12, 13, 14, 15ची पिढी हुशार आहे. पण भानगड काय झाली सर, ही जरा जास्तच हुशार आहे. जे चांगलं ते तर यांच्यापर्यंत पोहोचत नाही, पोहोचलं तरी डोक्यामध्ये घेत नाही. आपल्या गावामध्ये डीजे वाजला का ती हात मागं पुसवून लुंगी डान्स तिथे जाऊन करतात. पण प्रत्येक गावामध्ये हरिपाठ होतो. त्या हरिपाठामध्ये एवढी ताकद आहे मुलांनो, प्रत्येक गावामध्ये हरिपाठ होतो. आणि त्या हरिपाठाला तुम्हाला जर खरोखर मोठं व्हायचं असेल तर माझ्याकडे 2 मार्ग आहेत. फक्त 1 मिनिटाचं काम आहे. दिवसातून 1 मिनिटाचं काम करा. मला सांगा, तुमच्या गावामध्ये अनेक मंदिर आहेत. सकाळी येताना देवाच्या पाया पडून कोण कोण याचा प्रामाणिकपणे हात वर करा. ठीक आहे, काय अडचण नाही. बरं जाऊ द्या, तुम्हाला नाही वेळ, शाळेत अर्जंट यायचं असतं, नाही पडला काय अडचण नाही. पण मला सांगा, तुम्हाला खरंच मोठं व्हायचंय का? व्हायचंय का? सगळ्यांना बारकाण्यांना व्हायचंय, मोठ्यांना मोठीच आहे ते नाही. हा म्हणजे मोठं व्हायचं असेल तर 1 मिनिटाचं काम कराल का? 1 मिनिटाची आयडिया आहे माझ्याकडे. 1 मिनिटाची आयडिया कराल का? सकाळून निघताना घरी, मला सांगा, घरून निघताना आई किंवा वडील त्याच्या किती जण पाया पडून येतात? जरा हात वर करा. अध्यात्मामध्ये मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, आपला पहिला देव खरी आई असते. मग मला सांगा, तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर तुम्ही एक काम करा. 1 मिनिट लागतं. आई किंवा वडील जे घरी असतील, घरून निघताना एक काम करा. आई किंवा वडील असतील जे तुम्हाला टिफिन करून देते, आवरून देते, निघताना 1 मिनिट लागतो मुलांनो, फक्त 1 मिनिट. आई किंवा वडिलांच्या पाया पडा. आणि पाया पडल्याच्या नंतर 8-15 दिवसानंतर तुम्ही इफेक्ट बघा, त्याचा परिणाम बघा. तुमचे आई वडील म्हणतील, अरे आमची सोनी किती गुणाची आहे, आमचा मुलगा किती शहाणा आहे, आमच्या रोज पाया पडतात. आणि मग तुमच्यासाठी ते रक्ताचं पाणी करतील, हाडाची काळ करतील, घामाच्या धारा घालतील, तुम्हाला शिकवण्यासाठी, मोठं करण्यासाठी पैसा उपलब्ध करतील. मुलांनो, आई वडिलांपेक्षा मोठा देव या पृथ्वी तलावर कोणताही नाही. आपले आई वडील अडाणी असतील, कसे असतील, फक्त 1 मिनिट लागतो. किती मिनिट लागतो पाया पडायला बाई? 1 मिनिट ना? मला सांगा, तुम्हाला मोठं व्हायचे 50% तुम्ही मोठे व्हाल. मला सांगा, 1 मिनिटाची आयडिया आहे. पडणार का पाया? किती जण पाया पडणार? हात वर करा. ज्याला हात आहे त्याने वर करा. धन्यवाद. एवढं जरी केलं तर मी करंडी या गावामध्ये आज आल्याला माझं सार्थक झालं. मुलांनो, आई वडील हेच खरे देव आहेत जगामध्ये. आत्मा हा परमेश्वर. कोणता आत्मा हा परमेश्वर? मुलांनो, अनेक अवतार झाले. मत्स्य, कच्छ, वराह, राम, परशुराम, कृष्ण आणि राम हे अवतार सगळे राक्षसांना मारण्यासाठी झाले. त्यावेळेला पृथ्वी तलावर राक्षस अवतारले होते, लोकांना त्रास देत होते, त्यांना मारण्यासाठी अवतार झाले. आणि त्या प्रत्येकाच्या हातामध्ये शस्त्र होतं, धनुष्य होतं, हनुमानाच्या हातामध्ये गदा होती, त्रिशूळ होता. पण आता ह्या कली अवतारामध्ये एकच असा अवतार आहे, कुणालाही मारण्यासाठी नाही. कुणालाही मारण्यासाठी नाही. अहो, कुणाला मारणार? कुणाला? प्रत्येक गावामध्ये राक्षसी प्रवृत्तीची माणसं निर्माण व्हायला लागली. कुणाला मारणार? पण त्या सगळ्यांना तारण्यासाठी, त्यांच्यातले वाईट विचार, विकृती, दुष्टपणा नष्ट करण्यासाठी हा विठ्ठलाचा एकच अवतार आहे. त्याचं भजन, त्याच्या भजनानं, त्याच्या नामस्मरणानं एखादा अभंग तुम्ही म्हटला, त्यावेळेला तुमच्या डोक्यामध्ये कोणताही वाईट विचार येणार नाही आणि तुमच्या मनातले सगळे वाईट विचार निघून जातील. म्हणून तुम्हाला जर शक्य असेल तर रविवारच्या सुट्टीमध्ये मोबाईल मधला, टीव्ही मधला 1 तास कमी करून हरिपाठाला जा. तो हरी तुमच्या पाठीशी राहील. मुलांनो, मी 45 वर्ष पत्रकारिता करतो. मी बेळगावला 3 वर्ष होतो. पण पत्रकारिता माझ्या खिशामध्ये आजही 400 हरिपाठ आहेत. माझ्या खिशामध्ये बेळगावला दंगल झाली, मराठी कन्नड दंगल झाली. मी पत्रकारिता करत असल्यामुळं कंपनीनं मला पाठवलं पलीकडल्या ऑफिसला जाण्यासाठी. पण त्याच वेळेला दगडफेक झाली. मला एक दगड लागला. पण तो दगड कुठं लागला?
माझ्या किशावर हरिपाठ होते ना, त्या हरिपाठावर लागदा अख्खा किस्सा फाटला, पण मला काहीच झालं नाही. हरिपाठामध्ये एवढी ताकद असते. कराडला असताना एक पोलीस अधिकारी एका महिलेला त्रास देत होता. त्यावेळेला मी त्याला म्हटलं, अरे कशाला गरीब स्त्री आहे, कशाला तुझ्या बहिणीसारखी आहे, कशाला त्रास देतोय? तो म्हणला, तू कोण विचारणार? माझी साधी कपडे पाहून त्याला वाटलं हा कोण विचारणार, मी पत्रकारिता त्याही वेळा करत होतो. कराडला सह्याद्री एक्सप्रेस, गोव्याला गोमंतक, बेळगावला तरुण भारत, पुण्याला प्रभात, सामना, लोकमत. मी 6-7 पत्रकार. आता माझं चॅनल आहे. हे चॅनल याच्यासाठी आहे की फक्त एखाद्या मुलाचा अभंग टाकला तर त्याला वाटतं अरे मी माझं अभंग त्याला आलाय, मला याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. पण माझी एकच विनंती, हरिपाठाला जा. रविवारच्या दिवशी हरिपाठाला जा. हरिपाठामध्ये एवढी ताकद आहे. कराडला असताना मग त्या पोलिसाला माझा राग आला. PSI होता, राग आला. तो माझ्यावर धावला, माझी काठी उघडली, मी त्याची काठी फेकाटून दिली. म्हटलं एक काठी कुत्र्याला लाव, कुत्र सुद्धा याला घाबरत नाही. आणि मग तो घरात गेला, त्यांचा कोयत्यासारखं हाताला आणलं, माझ्यावर वार केला. परंतु सुदैवानं त्याचा वार मी मागं वाकल्यामुळे माझ्या खिशावर लागला. त्या खिशावर माझा हरिपाठ होता, त्या हरिपाठाने मला वाचवलं. आणि तिसरी आता 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका गावचं अख्खं पॅनल, मी सकारात्मक बातम्या, विकासाच्या बाजूने बातम्या दिल्यानंतर त्याचं अख्खं पॅनल पडलं आणि दुसऱ्या पॅनलनं माझ्यावर हल्ला केला. माझे सगळे कपडे फाडले, पैसे गेले, मोबाईल गेले, पण माझ्या खिशातले 4-5 हरिपाठ त्यांनी माझ्यावर अँगलनं बार केला. अँगल मला लागला, एक इथे लागला आणि 2-4 माझ्या हरिपाठानं वाचवले. हरिपाठामध्ये एवढी ताकद आहे. तुमची पिढी काय गीता गाथा भागवत उचकटणार नाही. फक्त छोटासा हरिपाठ, एखादा अभंग तुमच्या डोक्यामध्ये बसला. 38 नंबरचा अभंग आहे, अवघाची संसार सुखाचा करीन. अवघाची संसार सुखाचा करीन. काय अर्थ होतो बाई याचा? 38 नंबरला आहे. अभंग कुणाचा संसार म्हटलंय? पप्पा मम्मी गुड्डी नुड्डी चौघांचा म्हटलंय का? अख्ख्या विश्वाचा संसार सुखाचा करील आणि आनंद भरीन तिन्ही लोक, म्हणजे स्वर्ग मृत्यू पाहतात सगळीकडे आनंद निर्माण करील. अभंगाच्या एक आचरणाचा तेवढा मोठा असतो. म्हणून मुलांनी आयुष्यामध्ये 2 अभंग पाठ करा, त्याचं जीवन कधीच भंग होणार नाही. मुलांना एक सावता महाराजाचा अभंग होता, कांदा मुळा भाजी. ऐकलाय का? कांदा मुळा भाजी, अवघी विठाय माझी, लसूण मिरची कोथंबिरी, अवघा झाला माझा हरी, मोठ नाळा विहिरदोरी, अवघी व्यापिली पंढरी, सावता म्हणे केला मला, विठ्ठल पायी गोयला गळा. सावता महाराज पंढरपूरचं गाव जवळ 35 किलोमीटर असताना कधी पंढरपूरला गेले नाही. आपल्या शेतामध्ये काम करायचे, मोठ चालू करायचे, गाणं म्हणायचे, मोठवरचं गाणं म्हणायचे. पण ते मोठवरचं गाणं म्हणत नव्हतं. काम चालू करता, मोठ चालू केल्यावर पाणी देता देता त्यांचा देव होता कांदा मुळा भाजी. कांदा मुळा भाजी, ते पाणी द्यायचे आणि त्यावेळेला ते गाणं म्हणायचे. कांदा मुळा पाणी दिल्यावर सगळं पीक मोठं झाल्यावर ते बघायचे, अरे पीक मोठं झालंय का नाही, वाढलंय किंवा नाही. एक कांदा उपटायचे, एक मुळा उपटायचे आणि त्या मुळ्याकडे पाहता पाहता ते भजन म्हणायचे. जरा माझं म्हणा, विठ्ठल माझा 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 म्हणा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. जरा मोठ्याने म्हणा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. त्या कांद्या मुळ्याकडे पाहून म्हणायचे, कांदा मुळी भाजी, अवघी विठाई माझी. सावता महाराजांनी आपला देव त्या आपल्या कामामध्ये पाहिला. मग मला सांगा मुलांनो, सध्या तुमचा देव कशामध्ये आहे? TV मध्ये आहे, मोबाईल मध्ये आहे, DJ मध्ये आहे का पाटलांचा बैलगाडा? त्या पाटलांच्या बैलगाड्यानं नव्या पिढीचा राडा करायला सांगितलाय. म्हणून तुमचे जाणे दुश्मन आहेत, याच्यापासून दूर राहा आणि फक्त 1-2 अभंग आयुष्यामध्ये पाठ करा. हरिपाठाला जा, आई वडिलांच्या रोज पाया पडा. रविवारच्या सुट्टीमध्ये 1 तास हरिपाठाला जा. तुमचं जीवन कधीच भंग होणार नाही. अभंग या शब्दाचा तास आहे. म्हणून मुलांना तुमचा वेळ घेतला होऊन लागते. तुम्हाला कंटाळा आलाय कारण मी अभंग म्हणायला लागल्यावर 1-2 मुली नुसत्याच गालात असल्या, तोंडच उचकटलं नाही. आता मी कुठं तुम्हाला मुन्नी बदनामी म्हणायला सांगितलंय? अहो, संतांच्या अभंगामध्ये एवढी ताकद आहे. एक अभंगातला एक खेळाचा विचार, आपल्यातला दुष्टपणा, वाईटपणा हा फक्त विठ्ठलाचं नामस्मरण, त्याचा अभंग केल्यानं, त्याचं भजन केल्यानं आपल्यातल्या विकृती, दुष्टपणा नष्ट होतो. आपल्यात देव निर्माण होतो. आत्मा हात परमेश्वर, तुम्ही सगळेजण देव आहात. 33 कोटी देव, 146 कोटी पैकी जे निष्पाप, निरपेक्ष, सात्विक वृत्तीचे जे तुम्ही सगळे निष्पाप विद्यार्थी आहेत ना, त्याची सरकारी आकडेवारी बरोबर 33 कोटी आहे. आणि तुम्ही 33 कोटी निष्पाप विद्यार्थी, तुम्हीच खरे देव आहात. तुमच्यातला देव पण टिकवण्यासाठी माझा तुम्हाला साष्टांग दंडवत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी आपल्या विद्यालयामध्ये
सरदार हरिभक्त परायण ज्ञानेश्वर मेडगुले महाराज या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांच्या येण्यानं अध्यात्माचं महत्व त्यांनी या ठिकाणी तुम्हासमोर विशद केलंय. मेडगुले महाराजांना मी एक सांगू शकतो की आमच्या गावामध्ये अध्यात्माची फार मोठी परंपरा आहे. गावामध्ये साधारणपणे 7 अखंड हरिनाम सप्ताह चालतात वेगवेगळ्या निमित्ताने. त्याच्यामध्ये गोकुळाष्टमीचा असेल, सावता महाराज पुण्यतिथीचा असेल, हनुमान जयंतीचा असेल, त्यानंतर नरसिंह जयंती निमित्तानं असेल. पण आम्हाला करंदीमध्ये ज्याप्रमाणे इतर गावांमध्ये टाळकरी, त्यानंतर हार्मोनियम वादक, पकवाद वादक हे बाहेरनं आळंदीमधून आणावे लागतात. परंतु आमच्याकडे ही आमच्या शाळेतली मुलं आहेत हे सगळे टाळकरी असतात. तुम्हाला परिचित आहे, सार्थक आमचा हार्मोनियम वादक आहे आणि या शाळेतली मुलं जी आहेत ती मृदंगाचं त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे काम करतात. गावामध्ये साधारण 7 ते 8 कीर्तनकार आहेत. आमच्या विद्यालयात सुद्धा कीर्तनकार आहेत. पाटील महाराज अतिशय छान संपूर्ण महाराष्ट्रभर कीर्तन करत असतात. एक चांगली परंपरा आमच्या विद्यालयाला या अध्यात्माची आहे. त्यात आपण आणखी भर घातली. आपण आमच्या विद्यालयामध्ये आलं ते प्रमाणपत्र, त्याचप्रमाणे ट्रॉफी, रोख बक्षीस दिलं आणि विद्यार्थ्यांना अध्यात्माची माहिती दिली. त्याबद्दल विद्यालयाच्या वतीनं मी आपला आभार मानतो आणि यानंतर विद्यार्थ्यांना पाटील सर सूचना देत